श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित सोलापूर या विस्तारित नवीन इमारतीचा शुभारंभ ऑन्को सर्जन, लॅप्रोस्कोपिक अँड रोबोटिक सर्जन माननीय डॉक्टर श्री शैलेश पुंतांबेकर यांच्या शुभ हस्ते, तर सोलापूरचे माजी वैशंपायन मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता तथा पुणे केईएम मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉक्टर श्री विश्वनाथ एमुल यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गंगाधरपंत सिद्धरामप्पा कुचन यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। आपले विनीत प्रेसिडेंट श्री सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉक्टर विजयकुमार अरकाल, व्हाईस चेअरमन श्री श्रीनिवास कमटम या नव्या इमारतीच्या कार्यक्रमात सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। प्रेसिडेंट श्री सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉक्टर विजयकुमार अरकाल, व्हाईस चेअरमन श्रीनिवास कमटम व संचालक मंडळ सर्वश्री डॉक्टर माणिक अंबाजी गुर्रम, डॉक्टर लता मंजुनाथ पाटील मिठाकोल, सुदीप नागनाथ समारंभ, अशोक सिद्धरामप्पा आडम, लक्ष्मीनारायण गंगाधर कुचल, अविनाश प्रकाश बोमडियाल, विनायक रामकृष्ण कोंड्याल, सुरेश बसप्पा फलमारी, इंजिनियर मनोहर राजेश अन्नलदास, पार्वतय्या नारायण श्रीराम, इरेशम आगया कोंपेली, राजेशम भूमया एमुल, रमेश श्रीहरी विडप, सौ माधवी रविकुमार चिट्याल, सुधाकर श्रीनिवास गुंडेली, आनंद बाबूराव चंदनशिवे, तज्ञ संचालक डॉक्टर भारत बाळकृष्ण मुळे व श्रीधर सत्यनारायण बोल्ली, उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर सौ प्रगती बागल, प्रशासकीय अधिकारी स्वामी आकेन, स्थळ प्लॉट नंबर 19-2 पाच्छापेठ सोलापूर, फोन नंबर 0217 350 2000 350 2096, सौजन्य गुज्जा मेकॅनिकल वर्क्स, श्री इंजिनियर कॉर्पोरेशन। आगतम स्वागतम सुस्वागतम। आज मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे विस्तारित नवीन इमारतीचे उद्घाटनाचा सुवर्णक्षण। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मान्यवर डॉक्टर शैलेश पुंतांबेकर सर, रोबोटिक सर्जन डॉक्टर विश्वनाथ एमुल सर, आपले डॉक्टर बीएमएमसीचे डीन आणि आपल्या केईएम हॉस्पिटलचे इंचार्ज संस्थापक माननीय गंगाधरपंत कुचल साहेब, प्रेसिडेंट श्री सत्यनारायण बोल्ली साहेब, व्हाईस चेअरमन श्री श्रीनिवास कमटम त्यांचे प्रथमतः स्वागत। तसेच माझे सर्व सहकारी संचालक, डॉक्टर सदस्य, सर्व तज्ञ संचालक, सर्व वैयक्तिक संस्था व डॉक्टर सभासद, निर्विदार
अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग, या इमारतीचे आखणी केलेले आर्किटेक्ट व त्यांचे सहकारी टीम, बांधकामासाठी काम केलेले सर्व कंत्राटदार आणि माझे सहकारी मित्र डॉक्टर माणिक गुरम, सर्व हितचिंतक व कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर डॉक्टर सुनील गाटे आणि BNLCचे आता डॉक्टर ढील आणि उपस्थित मान्यवर आणि पत्रकार बंधूंचे मी मनापासून स्वागत करतो. सहकारातून आरोग्य सेवा या संकल्पनेने प्रेरित होऊन सन 1966 साली सहकार क्षेत्रातील देवगडे धुरंधर नेते माननीय माजी खासदार श्री गंगाधर पंत कुचल साहेब, स्वर्गीय हिरमपट्टा बोली साहेब, स्वर्गीय रामकृष्ण पंत बेग साहेब, स्वर्गीय श्रीरामप्पा चिप्पा साहेब, स्वर्गीय मल्लापट्टा बोली साहेब आणि स्वर्गीय सीमा आडम साहेब या संस्थेची स्थापना केली. गोरगरीब व समाजातील प्रत्येक गरजू रुग्णासाठी वाजवी दरात तज्ञ व सेवाभावी डॉक्टरांकडून आरोग्य सेवा आपण उपलब्ध. अधिकारी कर्मचारी वर्ग यांचेही मोलाचे सहकार्य आहे, याचा आम्हाला कदापि विसर पडणार नाही असे मी प्रांजळपणे नमूद करतो. आपण नुकतेच सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा केले, पण आजचा दिवसाचा त्या मशीन उपलब्ध केलेल्या आहे. आता नुकतेच बहुमजली 10 मजली इमारत बांधण्यात आलेली आहे आणि नुकतेच सिमेंट कंपनीचे न्यू 1.5 टेस्ला MRI मशीन खरेदी करण्यात आलेले आणि लवकरच एक 8 ते 15 दिवसात MRI चालू होईल. आज सर्व सुविधांनी युक्त असे 300 बेडचे आज वटवृक्षात रूपांतर होऊन मल्टी सुपर स्पेशालिटी टर्शरी केअर झालेले आहे. यामध्ये तज्ञ आणि सुपर स्पेशालिस्ट 80 डॉक्टर्स आपल्याकडे कार्यरत आहेत. 70 हाऊसमन, 20 पोस्ट MBBS डॉक्टर, CPS आणि DNB चे कोर्सेस आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे आपली क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस इम्प्रूव्ह झालेले आहे आणि आपल्याकडे 800 स्टाफ त्या रुग्णालयात कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञान येत असतात, त्यामुळे त्याप्रमाणे अपडेट करणे जरुरीचे असते आणि मार्कंडे रुग्णालय सुद्धा त्याप्रमाणे अपडेट होत आहे. त्यामुळे आज रुग्णांना मुंबई व पुणे यासारख्या ठिकाणी न जाता आपल्या रुग्णालयातच वाजवी दरात त्या पद्धतीची सुविधा मिळणार आहे असे मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो. सध्या वापरात असलेली इमारत आता ग्राउंड फ्लोअरला इकडची राईट साईडची जी 6 मजली बिल्डिंग आहे, ग्राउंड फ्लोअरला औषधी भांडा, रिसेप्शन, ICU बी, एक्सरे, लॅब कलेक्शन सेंटर, फिजिओथेरपी, सोनोग्राफी, डेंटल ओपीडी, बिलिंग व कॅशलेस विभाग कार्यरत आहे. पहिल्या मजल्यावरती मेडिसिन ओपीडी, डिलक्स रूम, गायनिक विभाग, ऑप्थॅल्मिक ओपीडी, दुसऱ्या मजल्यावरती गायनिक, आर्थो, सर्जरी व त्वचारोग ओपीडी, डायलिसिस विभाग, अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त OT व OT रिकव्हरी विभाग, तिसरा मजला सुपर स्पेशालिटी ओपीडी, मेल फिमेल वॉर्ड, CSAG विभाग, चौथा मजला सुपर स्पेशालिटी व बालरोग ओपीडी, CVTS चा विभाग आहे. पाचवा मजला पेरास्वाती, हिरमपट्टा बोली, ब्लड बँक, कार्डियक ओपीडी, कॅथ ICU व CCU, 2D स्ट्रेस टेस्ट आणि त्याची ओपीडी पण आहे. 6व्या मजल्यावरती पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, प्रशासकीय विभाग, लेखपाल विभाग आणि कैलासवासी हिरमपट्टा बोली ऑडिटोरियम, माननीय गंगाधर पंत कुशल सभागृह या बिल्डिंगमध्ये अवेलेबल आहे. आता थोडक्यात नवीन इमारतीबद्दल त्याला तळ मजला जे बेसमेंटला आपण डायग्नोस्टिक केलेलं आहे. MRI 1.5 टेस्ला सिमेंसचं नवीनच तिथे, CT स्कॅन आणि एक्सरे 2 सिमेंसचे एक्सरे आपण तिथे करतोय आणि त्याचं रिसेप्शन आणि वेटिंग हॉल हे बेसमेंट मध्ये आणि थोडी पार्किंग करतोय की आपण MRI CT स्कॅनला बाहेरच्या हॉस्पिटलचे जरी पेशंट आले अँब्युलन्स तिथपर्यंत जाऊन तिथपर्यंत पेशंट आपल्याला घेता येईल याप्रमाणे आपण सोय केलेली आहे. आणि 5 लिफ्ट ह्या इमारतीत आहेत आणि बरेच 5 लिफ्ट आपल्याकडे बेसमेंटलाही जातात. पेशंट आणि डॉक्टर स्टाफ आणि पेशंटसाठी वेगवेगळे लिफ्ट आहेत. आणि ग्राउंड फ्लोअरला आपण 25 कन्सल्टंटचे ओपीडी विभाग केलेले आहेत. रिसेप्शन, ऑडिओमेट्री, ऑप्थॅल्मिक ओपीडी आणि चेस्टचं आपण हे ऑप्टोमेट्रीचं पण केलेलं आहे. आणि फर्स्ट फ्लोअरला 3 जनरल वॉर्ड, जवळजवळ 72 बेडचे 3 जनरल वॉर्ड आपण आयोजलेले आहे. सेकंड फ्लोअरला आपण DICU, स्टेप डाऊन ICU आणि सेमी प्रायव्हेट रूम्स म्हणजे शेअरिंग रूम, ACचे रूम्स आहेत पण त्याच्यात 14 रूम शेअर करू शकतात. एका रूम मध्ये 2 पेशंट आपण घेऊ शकतो. असं 14 आणि 28 बेडचे आपण सेकंड फ्लोअरला सोय केलेले आहे. थर्ड आणि फोर्थ हे सिमेट्रिकल आहे. तर थर्ड आणि फोर्थ मध्ये 27 प्रत्येक फ्लोअर वरती 27 डिलक्स AC रूम आपण प्रोव्हाइड केलेले आहे.
इव्हन त्या डिलक्स रूममध्ये आपण पेशंटच्यासाठी जसं बेड असतं तसं त्याच्या रिलेशन जर का आपण नातलग असेल त्यांनाही बेंच न घालता त्यांनाही बेडची सोय केलेली आहे. आणि 5वा आणि 6वा मजला आपण ICU विभाग केलेला आहे. प्रत्येक विभागावरती 3 ICU ची सोय केलेली आहे आणि जवळजवळ 70 ते 72 ICU चे पेशंट मेडिसिन, सर्जरी, न्यूरो ICU, स्पेशल ICU आणि डायलिसिस साठी 10 बेडचा वेगळा विभाग आपण ICU चा तिथे कार्यरत करत आहोत. आणि 7व्या मजल्यावरती आपण रेसिडेंट डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी जे CPS, DNB किंवा BMS डॉक्टर आपल्याकडे मेडिकल ऑफिसर जे कार्यरत आहेत त्यांच्या राहण्याची सोय केलेली आहे. त्याच्याबरोबर त्यांना लायब्ररी, त्यांचं टीचिंग आणि काय लागलं तर त्यांना कॅफेटेरिया हे 7व्या मजल्यावरती केलेलं आहे. 8व्या मजल्यावरती आपण CSST डिपार्टमेंट ओटीचं बॅकअप हे केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर जे पुढच्या फ्युचरच्या प्लॅनिंगसाठी गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, कॉस्मेटिक, इन्फर्टिलिटी हे आपण पुढच्या फ्युचरसाठी आपण प्लॅनिंग केलेलं आहे. 9व्या फ्लोअरवरती ओटीचं मॉड्युलर ओटी आपण 8 ओटी केलेले आहे. सेमी मॉड्युलर 2, मॉड्युलर 5 आणि एक सेफ्टी ओटी आणि त्याच्याबरोबर प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह वॉर्ड आणि डॉक्टरांसाठी रूम, डॉक्टरसाठी चेंजिंग रूम अशी आपण सोय केलेली आहे. टेरेसवरती एसीचे जे आहेत सगळे युनिट्स बसलेले आहेत आणि त्याच्याबरोबर RO सिस्टीम आणि हीट पंप याची सोय केलेली आहे. हीट पंप हे गरम पाण्याची सोयीसाठी पेशंटसाठी आपण गरम पाण्याची सोय आणि 24 तास प्रत्येक फ्लोअरवरती पिण्याचं RO निर्जंतुकरण पाणी आपण प्रोव्हिजन केलेलं आहे. आता या इमारतीकरता सहकार्य लाभलेले असे टीम आर्किटेक्ट्स युनायटेड आपले सचिन मुजुमदार सर उपस्थित आहेत, आर्किटेक्ट, चीफ आर्किटेक्ट, VJR कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, राठी साहेब आहेत व सर्व कंत्राटदार आणि या बिल्डिंगचे इंजिनियर आपले सुमित अंकार व अक्षय गोगी यांचे सुद्धा सहकार्य लाभलेले आहे. सांगताना अभिमान होतो की महाराष्ट्रात बोटावर मोजणे इतकेच कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल आहे आणि त्यातील पश्चिम महाराष्ट्रातील इतकं मोठं कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल हे आपलं रुग्णालयच आहे. या इमारतीची रचना अशी केली आहे की बाकीचे हॉस्पिटल यांच्याकडे एक रोल मॉडेल तयार झाले. ही इमारत सुरू झाल्यानंतर पुढील टप्प्यात बाजूची जुनी ICU ची इमारत पाडून तिथे प्रशस्त असे 2 व्हीलर व 4 व्हीलरची पार्किंगची आपण सोय करणार आहोत. रुग्णांना उच्च व चांगली रुग्ण सेवा मिळावी यासाठी आमचे प्रेसिडेंट श्री सत्यनारायण बोल्ले साहेब यांचा सतत प्रयत्न सुरू असतो. तसेच माझे स्नेही डॉक्टर माणिक गुरम, व्हाईस चेअरमॅन डॉक्टर साहेब, सहकारी संचालक मंडळ आणि आमचे तज्ञ डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी यासाठी कटिबद्ध असतात आणि यापूर्वीचे माजी प्रेसिडेंट, माजी चेअरमन, माजी व्हाईस चेअरमन, माजी संचालक यांचाही मोलाचा सहकार्य लाभला आहे हेही विसरता येणार नाही. प्रशासकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर, सहाय्यक प्रशासक अधिकारी, सहाय्यक मेडिकल ऑफिसर, इन्फेक्शन कंट्रोल ऑफिसर, वेटरन, हाऊसमन, क्लेरिकल स्टाफ, सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर, फार्मासिस्ट, परिचारिका, टेक्निशियन, मामा, मावशी, सिक्युरिटी, टेलिफोन ऑपरेटर, वॉर्ड बॉय, ड्रायव्हर व इतर कर्मचारी यांचेही सहकार्य आहेत. या रुग्णालयावर असेच आपले प्रेम राहावे अशी आशा व्यक्त करून हे बहुमजली इमारत सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरासाठी लवकर आता उपलब्ध करणार आहोत. मी एवढं सांगून मी माझे भाषण थांबतो. संस्थेबद्दल व नवीन व जुन्या इमारतीबद्दल विस्तृत माहिती ऐकली. आता व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की दीप प्रज्वलनासाठी प्रेरित करूया.
मार्कंडे महाराजांना अभिवादन करून आजच्या या श्री मार्कंडे रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमाचे ज्यांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे डॉक्टर शैलेंद्रजी अमृत आंबेकर आणि त्यांच्या सुभाष होणार आहे त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये असे डॉक्टर विश्वनाथजी यमूर सर आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सदाचा हा कार्यक्रम होत आहे ज्यांनी मार्कंडे रुग्णालय उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असे खासदार श्री गंगाधरजी पंत भूषण साहेब तसेच त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक पद्मश्री न्याय संस्थेचे अध्यक्ष सुरेशजी परमानी साहेब या रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन श्रीनिवासजी कपडजी ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या पुढाकारातून या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे असे आमचे सर्व संचालक सर्व डॉक्टर मंडळी आणि माझ्या अगोदर त्यांनी प्रस्तावित मांडला रुग्णालयाचा विस्तारित अशी माहिती दिली आमच्या रुग्णालयाचे चेअरमन श्री विजयकुमारजी आडकाळ साहेब आणि सर्व सभासद बंधुवर्ग आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे मी गेले 20 वर्षापासून या रुग्णालयाचा संचालक आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम होत आहे हा इतिहासामध्ये इतिहास होणारा हा कार्यक्रम म्हणजे इतिहासाच्या सुनेल्या अक्षरामध्ये लिहिणारा कार्यक्रम आहे ज्या व्यक्तीने या हॉस्पिटलच्या साठी आपलं आयुष्य या ठिकाणी पणाला लावलं या ठिकाणी उपस्थित आहेत सत्यनारायण गोरले साहेब असतील आणि गंगाधर पंत भूषण साहेब असतील मागाशी त्या ठिकाणी जेव्हा कार्यक्रम सुरू होत होता त्यावेळेला मी आमचे माझे महापौर जनार्दन कारंपुरे साहेब यांच्याबरोबर मी बोलत येत होतो 1975 साली ही जागा महानगरपालिकेने या ठिकाणी दिल्यानंतर खरेदी केल्यानंतर आपल्या हॉस्पिटलने एवढं मोठं वैभवामध्ये रूपांतर होईल या ठिकाणी वाटलं नव्हतं सत्यनारायण बोरले यांचे वडील हिराप्पा बोरले यांनी ज्या पद्धतीने या हॉस्पिटलसाठी जो प्रयत्न केलेला आहे आणि गंगाधर पंत भूषण असतील आता या आपल्यामध्ये नाही धर्मांना साधू साहेब नाही असे अनेक लोक या ठिकाणी यांचं योगदान आहे या ठिकाणी बसलेले आमचे चेंडकर साहेब असतील बरेच या ठिकाणी मुरलीधर आडकाळ असतील बरेच आपल्या समाजामधले सर्व लोक या ठिकाणी बसलेले आहेत जयकुमार या ठिकाणी आबाजी साहेब बसलेले आहेत अनेकांची नावं घेण्यासारखे आहेत कारण का ही जी इमारत या ठिकाणी बहुवर्णी इमारत थांबली या इमारतीसाठी सत्यनारायण बोरले साहेबांनी एक मंदिरासारखं या रुग्णालयाला जपण्याचं काम बोरले साहेबांनी केलेलं आहे त्याचा स्वागत आपण या ठिकाणी बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे बोरले साहेबांनी या हॉस्पिटलवर एवढं प्रेम केलं आपल्या घरातल्या मुलापेक्षा अधिक प्रेम केलं असेल तर बोरले साहेबांनी या हॉस्पिटलवर प्रेम केलेलं आहे हे साक्षीदार सर्व संचालक या ठिकाणी बसलेले सर्व डॉक्टर लोक आहेत ही इमारत होत असताना अनेक प्रसंग या ठिकाणी हॉस्पिटलचे सध्या निवडणुकीचा काळ चालू आहे आचारसंहितेचं या ठिकाणी आपल्याला नियमाचं पालन करून या ठिकाणी जरी राजकारणामध्ये काम करत असलं तरी हे जे लोकांची या ठिकाणी या सोलापूर शहरामधल्या लोकांची आज या ठिकाणी महत्वाचं म्हणजे मार्कंडे रुग्णालय बनवलं नाही आशाचं किरण झालेलं आहे एक आशाचं किरण झालेलं आहे गोरगरिबांचं हॉस्पिटल इथं बसलेल्या जे आपल्या बांधव आहेत कष्टकरी विणकर जे आपले सभासद आहेत त्यांच्या या ठिकाणी जीवावर उभारलेलं हे हॉस्पिटल आज सोलापूर शहरामध्ये आज बंदशाली समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या बंदशाली समाजाचं योगदान मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटलमध्ये आज पूर्व भागामधल्या सगळ्या संस्था आपल्याला या ठिकाणी बोलत होतं पण बोलले साहेबांनी 30 डोक्यात ठेवून या पूर्व भागामधलं एक
प्रत्येक गोष्ट असू द्या, आमचे कॅप्टन साहेब या ठिकाणी बाजूला बसलेले, नाटकाल साहेब आहेत, सर्व संचालक या ठिकाणी मंचकावर बसले, गुरुराम साहेब असतील आमचे डॉक्टर, प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीनं ज्या त्या पद्धतीने ज्यांनी या हॉस्पिटलसाठी या ठिकाणी योगदान दिलं नाही, या हॉस्पिटल या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उभारलेलं आहे. मी सर्व या ठिकाणी स्टाफचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. स्टाफने सुद्धा ही मार्केट रुग्णालयाचं या ठिकाणी पवित्र जपण्यासाठी सुद्धा इथला जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गाने सुद्धा फार मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेले डॉक्टर या ठिकाणी संपत मल्लावा साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. 48 वर्ष झालं त्या ठिकाणी हॉस्पिटलसाठी त्यांनी काम करतात. माझे मित्र सुभाष पुजारी सुद्धा या ठिकाणी अनेक डॉक्टर आहेत या ठिकाणी आमचे, सगळ्या डॉक्टरांचं नाव घेणार आहे, परंतु या प्रत्येक डॉक्टरांनी हॉस्पिटल जपण्यासाठी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. म्हणून या सर्व डॉक्टर लोकांचं, सभासद लोकांचं आणि सत्यनारायण बोल्ले साहेबांचं या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी अंतःकरणापासून त्यांचा आभार मानतो आणि माझं वाढत चाललेलं मनोगत राबवतो. नमस्कार, धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला आपण बोलत अत्यंत भीती शोधत असताना देखील पुण्यातून इथं आले आणि आता डॉक्टर पुरता आंबेडकर ऑन्को सर्जन, लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जन अशा प्रकारच्या सर्जरी करणारे किती बिझी असतात आपल्याला माहिती नाही. त्यांचं आणि आपलं परिचय नव्हतं. आपण गुगल पाठवलं, ते वाचले, प्रभावित झाले आणि त्यांनी निबंध स्वीकारला आज आले. म्हणून पहिल्यांदा मी त्यांना मनापासून धन्यवाद. त्यानंतर अध्यक्ष म्हणून लागलेले त्यांना तरी आवाज लागला असं, कारण तो माझा मित्र आहे, वर्गमित्र आहे. त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल जर बोलायचं झालं तर ते हॉस्पिटल KM मध्ये मेडिकल ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम. मी त्या KM मध्ये डॉक्टर कोण मी येत होतो ना, डॉक्टर यादगी सरांकडे जायचं. हा तिथे येऊ, सॉरी हे साहेब तिथे येऊ. अरे मी आलो, मला दाखवायचं तर येऊ सांगा त्या नाही म्हणून शिस्तीत तुझा अपॉइंटमेंट घ्या दाखवून हसला मिळतो मला भेटला. तरी मी सहन करत आजपर्यंत आता आमची बहिणी कसं सहन करत असते तरी आणि शेवटपर्यंत तरी त्यांनी त्या डॉक्टरकडे आला नाही. आणि एकदा योगायोगानं कॅन्टीनमध्ये डॉक्टर आणि हे बसले होते. मी काय मला सांगितलं हे म्हणजे कित्येक वेळा आले म्हणजे त्या डॉक्टर कित्येक वेळा येऊन गेले. मग तेव्हा सांगितलं कित्येक वेळा मी येऊन गेलो म्हणून तुम्हाला माहित आहे, पण तरी हा पुस्तकानं माझं नाव रेफर केलं आणि शिस्त आहे. म्हणून त्याची शिस्त बघितल्यानंतर मी त्याला सोलापूर तात्या हॉस्पिटलमध्ये मी आमंत्रित केलं. ऍडमिनिस्ट्रेशन काय असतं सोलापूरला माहीत पडावं म्हणून मी स्वतः त्याला नाही म्हणलं ते काय पडायचं. थोडं वहिनीचं जास्त आहे, मुलं फॉरेनला आहेत आणि वहिनीचं ऐकल्याशिवाय चालत नाही. तो म्हणून पुण्यातच राहतो म्हणजे त्यामुळे येत दुर्दैव आहे. दुर्दैव आला असता आमच्या भागामध्ये देखील ऍडमिनिस्ट्रेशन कसं असावं, हॉस्पिटल कसं रन करावं, हॉस्पिटलमध्ये कुठले पथ्य पाळावे, वरवर होऊन हॉस्पिटल चालत नसतं. हॉस्पिटलच्या आतमध्ये जायला पाहिजे, मग तुम्हाला खऱ्या अर्थानं हॉस्पिटलची परिस्थिती
स्वागत करतो. आता त्याचा सत्कार मी केला जनार्दन पूजन सगळेच ओळखतात तुम्ही गुरुंना कोणता आणि माझे ते गुरु आहे. माझ्या 38व्या वर्षामध्ये जिल्हा औद्योगिक बँकेचे चेअरमन त्यांनी मला दिलं. 38 वर्ष असताना 10 वर्ष समजताच आहे तुम्हाला. आणि ते स्वतः डायरेक्टर मी चेअरमन सीमा माझे मामा माझे मापो ते पण आहे. समाजाचे अध्यक्ष ते पण आहे. अशा लोकांनी मला चेअरमन म्हणून सामान्य स्वीकारले अंगीकार नव्हता. आणि मला काय असतं ऍडमिनिस्ट्रेशन बँक कशी चालवायची आमच्या रोहिणी मला शिकवलं. तिथं मी त्यांच्या नजरेमध्ये पास झालो. सांगायचं कारण आहे मला शिल्लकच ठेवले नंतर चेअरमनी 1 नंबर ते 5 नंबर 5 सगळं सांगून नंतर आला आनंद चंद्रशेखर त्यांनी माझंच नाव घेत बसलं. मला बोलायला मुभेच नाही. तर मला जमेल तेवढे करून करायचा प्रयत्न करतो टू बेअर विथ मी. हे मला मग म्हणजे तुझं इथे बँकिंगवर व्यासपीठ जबरदस्त आहे. राज्य सहकारी बँक FSC बँक जिथे मिनिस्टर लोक चेअरमन वगैरे असतात खासदार असतात सारे पुणे राहते त्या ठिकाणी देखील मला त्यांनी टाकून दिलेलं. थोडं सोबत मी त्याचा मुलगा आहे. त्याच्या राजकारणामध्ये वारसा हक्क चाललेला आहे. वारसा हक्क पण नाही त्यांनी काय यायला मलाही माहिती. मला तिथं 10 वर्ष त्यावेळेला इथं आलो. इथं आल्यानंतर बरोबर घेतली जबाबदारी. आता मला वाटतं 20 वर्षाच्या वरच झालं. सगळे इलेक्शन मीच करतो. पॅनल माझंच राहते आणि माझंच पॅनल निवडणुकी आणि सगळे इलेक्शनमध्ये निवडून आले. पॅनलमध्ये सगळे संचालक माझा ऐकतातच असंही मी नाही करत. कारण स्वतंत्र विचारसाठी सगळ्यांना राहू शकतो. मी जे बोलतो ते खरं असतं असं त्यांना कंपल्सरी मला लागायचं. मी चुकत असेल डेफिनेटली मला सांगा ते दुरुस्त करेल असं मी नेहमीच बोलत असतो. पण आजपर्यंत त्या तक्रार आल्या नाही. त्यामुळं मी काही चुकलो असं मला वाटत नाही. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की वास्तू मी राहिली का नाही पण कशामुळे उभे नेमका दावा त्या इथं बोललं गेलं नाही. आनंदी जाता जाता त्याला स्पर्श केला. ही जागा त्यावेळेला 5 ठेवून घ्यायला पहिल्यांदा आपलं कुठेच आहे कुठलंही नाव घ्या कुठे पहिले मी तिथं असेल. दुसरं आहे ते राज्यमंत्री होते आणि डेप्युटी स्पीकर होते. आमचा समाज आहे अभिमान आहे माझा. तिसरं येते हिऱ्या होते माझे वडील. चौथं नाव सीमा आहे. मला प्रणाम तुम्ही या सगळ्यांनी सातत्याने एकत्रित बसायचं. या ठिकाणी टीव्हीचा प्रसार जास्त झालेला आहे. आपल्याला या ठिकाणी एक हॉस्पिटल आहे सातत्यानं बसायचं पण त्याला काही जागाच वापरत नाही. आणि एक दिवस असं उजाडला की विवेकानंद हॉस्पिटल म्हणून ही जागा रिझर्वेशन त्यांना दिलं हॉस्पिटलसाठी रिझर्वेशन. पण बराच काळ लोकला त्याची काही प्रगती केली नाही. आणि कॉर्पोरेशन नगरपालिकेचं महानगरपालिकेने रूपांतर योगायोगानं माझे वडील मेयर माझे वडील तुम्ही महापौर झाले साहेब बसवले त्यांना महापौर करताना हीच मंडळी त्यांना महापौर एवढी गेली त्यावेळेला होती म्हणून ते करू शकतात. त्यांनी सांगितलं काही करून ती जागा मिळवा आपल्या हॉस्पिटलसाठी. आणि 5 पंचमहाभूत एकत्र आल्यानंतर माझ्या वडिलांना काही सुचलं पण नाही. मग त्यांनी कॉर्पोरेशनमध्ये एका राहिला आणि मला एक जागा पाहिजे. मग त्या ठिकाणी कॉर्पोरेशनमध्ये कमिशन नेमलं कमिटी नेमली. त्याच्यामध्ये लक्ष घ्यावा म्हणजे माहिती आहे मला माझी महापौर आणि गणेश बाई आणि माझे वडील तिघांची कमिटी झाली आणि तिघही माझ्या वडिलांच्या पॅनलमध्ये होते. म्हणून मग वडिलांनी जोर लावला ही जागा सांगायचं जर झालं तर 1 आना स्क्वेअर फूट प्रमाणे खरेदी केली. त्यांनी
वीज जर या म्हणत होते वीजमध्ये घेतलं तर पुढं नाही कॉम्प्लिकेशन फार येतात. आम्ही गावाकडे लोक शिक्षित त्यामुळे आम्हाला खरेदी करून त्या पद्धतीनं ते खरेदी करून दिले. मग कुठं या पाच मंडळी सुस्तारा सोडला. मग कुठं साहेबांचं जे प्रेम म्हणतो काय प्रेम जबरदस्त आहे ते चालणं हे सुंदर असा हॉस्पिटल चालू झाला. अजून टप्प्या वेळा नाही गेले ठराव झाला ठरवूनच असतात. ठराव झाला ना समजून मग सुरू झालं. तर जागेच्या शोधात आता बाहेर आलो तर आता काय मग भाग भांडवल गोळा करायचा. मग भाग भांडवल गोळा करायचं असेल तर त्यावेळेला आमच्या मिल्स होत्या पॉवर फेडरेशन, इंडस्ट्रियल बँक, नागरिक बँक एवढ्या मोठ्या संस्था त्यावेळेला जबरदस्त म्हणजे साहेबांचं साहित्य होतं एवढे 5 होतं. मग त्याने असं ठरवलं की शेअर कॅपिटल म्हणून तुम्ही लोकांनी मदत करा. त्यांचा परवा निघाला आणि सगळ्यांनी शेअर कॅपिटल जमा केलं. तेव्हा रुग्णालयाच्या तिजोरीमध्ये पुढे पैसे जमा झाले. तुम्हाला ग्लोबल इंडिया सगळ्याकरता सांगतो उभारते तुम्हाला दिसतंय पण जे उभारलं त्याच्या मागं कोण होते, त्याचे पाया कोण होते, पायाकडे लक्ष नाही कळसाकडे घेऊन पाया मजबूत असेल तर बिल्डिंग टिकते. बरंच काय शोधेची वस्तू असते पायाला विसरू नका. आणि त्यापैकी मी आहे म्हणून आज तुमचं एवढं वेळ लक्षात घ्या. पाय पांडव झाल्यानंतर आता कामाला सुरू झालं. सुरू झाल्यानंतर ठीक आहे तुम्ही सुरुवात करतात. मग त्याने असं ठरवलं की आपल्याला ओपीडीला जागा नाही. सगळ्यांनी बाजूला असे 5 बाजू घेतले आणि इथे जोशी, कावरा आणि अशोक आपटे, गिरीप आपटे आणि अशोक आपटे या तिघांनी मिळून तिथं ओपीडी चालू केली. आणि त्या ओपीडीमध्ये तिघं बसून राहायचे. आलेल्या पेशंटचं केस पेपर करायचं, तपासायचं, औषधं द्यायचं. या पद्धतीनं त्यांनी सेवा रुजून गेली. आणि या पद्धतीनं करत असताना लोकांना एक विश्वास वाटला की आपल्याला या पद्धतीनं डॉक्टर आपली तपासणी करतात, सगळं व्यवस्थित आहे म्हणून तेव्हापासून आपल्या इथं ओपीडी वाढत गेली. आणि ते मेन कारण आहे तिथून आपली ओपीडी वाढली. मग नंतर आपण मग चाललंय तर तो प्रपंच सुरू झाला. सुरू जेव्हा होतं त्याच वेळेला त्रास होतो. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा भयंकर त्रास असतो. एकदा सिलेक्ट झाल्यानंतर फक्त भांडणंच करायचे असतात, बाकी सगळं रोखीत चालते. अशा पद्धतीनं भांडणं होत न होता तिथला संसार चालले. याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण आहे. आमच्या साहेबांची कार्यपत्ती मला वाटते 1 मार्च 1971 यशवंतराव चव्हाण आत्मबंध पेशंट आले नाही घेऊन आणि त्यांच्या हस्ते कोण सेवा बसत कोणशी अत्यंत मुत्सद्दी आहे. आणि तो उद्या परत कॉर्पोरेशन एका संदर्भामध्ये काही पुढं मागं काही करू नये, कोणी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून अशा व्यक्तीला आणायचं की कोणी हातच लावू नये. ते देशाचे आत्महत्या होते त्यांना आणून काही कोरेशिला बसत नाही. म्हणून त्यांचा सत्कार मी केलं चुकीचा नाही, योग्य सत्कार केला. आणि माझ्याबद्दल तर प्रश्नच नाही आहे. त्याचं शिक्षक आहे ते माझे गुरु आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाणांना आणणं आणि कोरेशिला बसवणं सुरुवात करणं थोडे पैसे जमा केल्यानंतर मग त्यांनी निर्णय घेतला. आणि हे निर्णय घेतल्यानंतर कोणाची जागा झालं नाही की ती जागा काही कंडिशन कोणी पाहिजे. अशा पद्धतीनं आपण मार्गक्रमण व्यवस्थित विचार करत करत आम्ही आलो. काय तर वय झाल्यामुळे थोडे मुंडे लावून येतं. तुम्ही माझ्याबद्दल बोलू नाही असं मला भेट बोलल्यानंतर मुंडे आहेत भाषा टिकून घेत नाही. आय कॅन स्पीक ओरल एवढं मला जमते. एक काम असं आहे की आमच्या इथं माझ्या तरी लोड शेडिंग होतं. सगळ्यांनाच माहिती आहे सोलापूर लाईट जात होतो बरोबर आहे ना. त्यावेळेला मग डिझेल आपल्याला परवडत डिझेल परवडत नाही. आणि ऑपरेशन करत असताना जर लाईट गेली तर काय अवस्था होते माझ्यापेक्षा डॉक्टर नाही जास्त. मग हे अडचण माझ्या लक्षात आल्यानंतर माझे मित्र
दिलीप वळसे पाटील ॲशेस मित्र आहे तो. त्याच्याकडे त्यावेळेला ऊर्जा आणि तसंच उच्च शिक्षण मंत्री हे दोन्ही त्यांच्याकडे आणि असं त्यांच्या दिवशी गेलो तर गरिबांच्या हॉस्पिटलला मी चुकून त्यांना बोलतो नाही तर काय होईल परवडत नाही काय नाही लोक ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन होता सांगता ते काय मला बरोबर तुम्हाला सांगतोय मी तुम्हाला या महात्म्यांनी शपथ घेऊन आता मी दर्शन घेऊन आलो तरी तिथूनच दाखवतं रिसिव्ह म्हणून त्यांनी फोन करून सांगितलं सोलापूरला सुद्धा तुम्ही सकाळी 9:30 रुग्णालयामध्ये तिथून माझी मुलगी सत्यनारायण बोलली असेल तर ते माझ्याबरोबर आहे आणि त्यांना एक्सप्रेस व्हीलर स्वतंत्र लाईन असते तो एक्सप्रेस व्हीलर सगळ्या लाईन असेल तर स्वतंत्र लाईन आपल्याला लाईन बंद करत नाही आणि एखाद्या वेळेला बंद करत असेल तर आपल्याला सांगतात एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड आम्ही बंद करतोय तुम्ही तुमचं काय असेल फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये करत घेतोय असली व्यवस्था त्यांनी मला करून दिली ते देखील 15 दिवसामध्ये करून किती मोठं काम झालं झालं की नाही झालं म्हणून तरी जाणार पण हे झालं बेसिकली जे उभारत असताना जे झालं त्यांनी मदत केली जे पायातले दगड आहेत त्यांच्यावर पाय ठेवून आपण कळसाकडे जात असतो पाय ठेवल्यानंतर चुकून पाय झालं म्हणून आपल्याला दर्शन घेणं हे आपण जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत सुसंस्कृतपणा आपल्याला झालं असं मला वाटतं आणि नंतर कधी कोविडचं तुम्हाला माहिती आहे कोविड मला अभिमानानं सांगावं लागतं की त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तेलंगणाच्या जवळ कर्नाटक पट्ट्याच्या जवळ सगळ्या ठिकाणावर आपल्याकडे पेशंट आपल्याकडं उत्तम सोय अत्यंत व्यवस्थितरित्या कोविड पेशंटला ट्रीट केलेलं एकमेव हॉस्पिटल असं आम्ही म्हणत नाही सुशिक्षित लोक जे कोणी आम्हाला भेटायला येतात किंवा मी कमिशनर पास एका कामाला गेलो तो कमिशनरला मी कामाला गेलो होतो आपण 25 लाख आले त्यामध्ये तिथे गेलं तरी म्हणजे तुमच्यावर उत्कृष्ट काम कोणाचं नाही रिअली तुम्ही सॅटिस्फाईड आणि माझे 25 लाख आले त्याला काढून दिले नाही म्हणजे अशा पद्धतीनं सर्व स्तरावर भातखंडेंनी कोविडमध्ये उत्कृष्ट काम केलं म्हणजे भातखंडेंनी केलं म्हणजे डॉक्टरांनीच केलं मी जे बोलतो कंसात डॉक्टर साहेब प्रत्येक वेळेला डॉक्टर ऍक्टर म्हणणं बरोबर नाही जेव्हा मी बोलतो पास होतो साहेब आले आले सगळेच आहे असं डॉक्टरांच्या बद्दल माझ्या मनामध्ये तेव्हापासून जास्त आत्मीयत असतो आता कोविड पेशंट कधी येतं माहीत नाही आणि तुम्हाला सांगायला काय अडचण पण नाही आम्हाला दमदा घ्यायचा आणि जर पेशंटना बेड नाही म्हणल्यानंतर बघू शकतो आणि ते कोणाला यायचं त्यावेळी चेअरमन आणि थोडं नीट प्रेसिडेंट होतो आणि मला वाटतं गोगी काय बरोबर आहे की नाही तुला पण कोण आलं की नाही हा मारून टाकतो तुम्हाला वेळ देत नाही इथंपर्यंत गेलं तरी आम्ही ऐकायचं आणि सोडून द्यायचं तेव्हा मराठी गेलेलं असतं त्याची जाऊ पण आपण घाबरलो नाही हेच केलं आणि त्याच्यातून बाहेर आलो आणि या कोविडमधलं पुस्तकात आपण केलं असं नोंद झालेलं आणि अभिमान वाटतंय आणि हे सगळं काळ तुमच्याच मुळे झालेलं आता जाता जाता साहेबांना होते घरी जायचं आहे त्यांचं सगळं आधार वस्ते ठेवायचं होते तर त्यांची जास्त वेळ न घेता एकच सांगेन की या संस्थेची भरभराटी आणखी रुग्णांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात अधिकाधिक न्याय त्यापेक्षा मिळावा गरजूंना शासकीय वैद्यकीय योजना राबवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे शासनाच्या योजना असतात अभ्यास करणं आणि मिळवून देणं विद्यमान संचालक माझ्याशी सहमत असतील असे मी समजतो आणि त्या दृष्टीनं त्यांनी काही पावलं उचलावी आणि सर्वसामान्य गरीब लोकांना त्याचा फायदा व्हावा अशा पद्धतीचं काम त्यांचं राहावं आणि तुम्ही सर्वजण ऊन लागते तरी पुन्हा तसं आमचं लागलेलं पटलेलं न पटलेलं काही रिॲक्शन देत न देत ऐकलं त्याबद्दल मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो
पण थोडक्यात सांगतो. सरांचं वैद्यकीय शिक्षण हे संपूर्ण पुण्यात झालं आणि मग टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधनं त्यांनी कॅन्सरमध्ये प्रॅक्टिस केली. एक प्रख्यात कॅन्सर सर्जन, लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि रोबोटिक सर्जन म्हणून फक्त पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर सर्व जगभरात त्यांना मान्यता मिळाली. सीए सर्व्हिस म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजे त्याला ग्रीवा म्हणतो, ते कॅन्सर लॅप्रोस्कोपीद्वारे करण्यासाठी त्यांनी एक पद्धत विकसित केली. ती पद्धत विकसित करताना त्यांच्या डोक्यात हे होतं, जे मी करतोय ते बघून दुसरा समोरचा सर्जन सुद्धा करायला पाहिजे, म्हणजे दॅट शुड बी रिप्रोड्युसिबल. आणि त्याला त्यांनी नाव दिलं पुणे टेक्निक. आणि हे पुणे टेक्निक आज जगमान्य झालेलं आहे, सगळीकडे वापरलं. आणि ते तो जो व्हिडिओ त्यांनी केला, तो व्हिडिओ नंतर जर्मनी, फ्रेंच आणि चायनीज भाषेमध्ये सुद्धा त्याचं रूपांतर झालं. ते तिथले डॉक्टर्स ते बघून ती सर्जरी करतात. तुमच्यासाठी एक तारीख सांगतो, 18 आणि 19 मे 2017 या दिवशी सरांनी एक सर्जरी केली. संपूर्ण भारतामध्ये ती पहिल्यांदा झाली होती. नुसती भारतातच नव्हे तर संपूर्ण एशियामध्ये पहिल्यांदा तशी सर्जरी झाली. एक 22 वर्षाची मुलगी, तिला गर्भाशय नव्हतं आणि विशेष म्हणजे ती सोलापूर जिल्ह्यातली होती. त्या मुलीला तिच्या आईचे गर्भाशय त्याचं रोपण करण्यात आलं आणि ते गर्भाशय रोपण झाल्यानंतर त्या दिवशी 17 आणि 18 आणि 19 ला 2 सर्जरी झाल्या. आणि त्या एका पेशंटला त्यांच्या जन्मदिवस जो होता त्या दिवशी तिला मातृत्व प्राप्त झालं. असे एका पद्धतीने ते देवाचंच रूप आहे. सर फक्त नुसते सर्जन नाही आहे, तर ते एक चांगले टीचर आहेत. 40 देशात आजपर्यंत त्यांनी सर्जरी केल्या. मोर दॅन 200 वर्कशॉप्स त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. आणि अंदाजे 600 भारतीय आणि 150 परदेशी डॉक्टरांना त्यांच्या गॅलेक्सी लॅप्रोस्कोपिक सर्जरी युनिटमध्ये त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. यासोबतच निरामय कॅन्सर ट्रस्ट म्हणून एक संस्था चालवतात आणि दर बुधवारी मोफत सर्जरीचे कॅम्प घेतात. तर सरांना कोरोनावर फक्त 2 गोष्टी आपल्या सोलापूर रुग्णाशी संबंधित आहेत त्या सांगतो. सरांनी 2010 साली आपल्या सोलापूर सर्जरी रुग्णालयात लॅप्रोस्कोपिक सर्जरीज केलेल्या आहेत. आणि आपल्या सोलापूरचा एक पेशंट होता, सीए होता. ते सीएचे वडील होते. त्याच्या थोरॅक्समध्ये एक मोठा मास होता. मी सरांच्याकडे पाठवलं, सर हे थोरॅकोस्कोपी करून करता येईल का? सर म्हणाले करूया. आणि मग मी गेलो त्या दिवशी ऑपरेटिंग टाईमची. सरांनी स्कोप टाकला, सिंगल एका दिवसामध्ये ॲनेस्थेशिया दिला, एका ह्याच्यातनं 2 रिपमधनं स्कोप टाकला थोरॅक्समध्ये, ऑपरेट केलं. बाहेर आल्यानंतर मला म्हणले थँक्यू. मी म्हटलं का? तुमच्यामुळे मला पहिल्यांदा थोरॅकोस्कोपी करता आली. म्हणजे इतके कॉन्फिडेंट आहे. सगळ्यात शेवटचं तुम्हाला ऑस्कर अवॉर्ड माहिती असते की दरवर्षी ऑस्कर अवॉर्ड असतात. तसं लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये एक अवॉर्ड असतो, त्याला म्हणतात गोल्डन टेलिस्कोप अवॉर्ड. आणि हे एकटे आहेत असे की त्यांना आजपर्यंत भारतातूनही एकटेच आहेत की ज्यांना 4 वेळेला ऑस्कर अवॉर्ड मिळाले आहे. ते गोल्डन टेलिस्कोप अवॉर्ड मिळाले आहे. आणि सगळ्यांच्या पर्सनॅलिटीकडे बघितलं तर लक्षात येतं की ते जेम्स बॉन्ड आहेत. A man with golden man. Now I will present a man with golden telescope in front of him. नमस्कार. इथे जमलेले सगळे उपस्थित मान्यवर, चेअरमन बोरगी साहेब, विनय कुमार आरकर साहेब, अँड ऑफकोर्स आमचे फॉर्मर डीन जबूल सर आणि माझे मित्र गुलाब साहेब. गुलाब सरांनी माझी ओळख करून देताना ॲज युजल ही वेट ओव्हरलोड म्हणजे जास्तीत सांगायचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा फोन केला आणि मला विचारलं की तुम्ही उद्घाटनाला याल का, आता अशा प्रकारच्या उद्घाटन करायची आमची काही डॉक्टरनी पेशात सवय नाही. आम्हाला वर्कशॉपला बोलवा, 1 पायाने अर्ध्या पायावर पण आम्ही जातो, पण उद्घाटनाला जायचं तर एखाद्या पॉलिटिशियनला बोलवलं जातं. मला का बरं बोलवलं हे कळलं नाही, पण त्याच्यानंतर गुलाब साहेबांनी जे सांगितलं त्याच्यावर मला आनंद झाला की शेवटी हॉस्पिटल चांगल्या मार्गावर चांगल्या वास्तूने जरी बांधलं तरी
तरी हॉस्पिटल जे चालतं ते उत्तम डॉक्टर्समुळे चालतं. आणि गुरुराम साहेबांची जी इच्छा आहे की ज्या लेवलला मी जाऊन आज शस्त्रक्रिया केली तशाच टाईपचं मार्केट हॉस्पिटलमध्ये अतिशय उत्तम प्रमाणे डॉक्टरकी व्हावी, अतिशय उत्तम प्रमाणे सगळे चांगले गोष्टी व्हाव्या याच्याकरता कदाचित बोलवलं गेलं असतं. आणि मी आता कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये अनेक वर्ष काम केलं. बरेच वेळेला जेव्हा हॉस्पिटल दाखवलं जातं त्यावेळेला इथे किती सुंदर आम्ही मार्बल वापरलंय, हे मार्बल आम्ही राजस्थानवरून आणलंय, हे ऑपरेशन थिएटर कसं छान मॉड्युलर केलंय. आणि जेव्हा त्यांना विचारलं जातो अरे पण तुमच्याकडे स्टार डॉक्टर्स कोण आहेत जे चांगले रुग्णांची सेवा करतात, काय करतात, तर त्याची कमी असते आणि ते ऑल प्रोजेक्ट रॉंग थिंग्स. पण मार्केट हॉस्पिटल मला अत्यंत आनंद वाटतो की अत्यंत चांगले नावाजलेले डॉक्टर्स इथे आहेत. शेवटी डॉक्टर की सेवा होऊन घेतली, कोणी तुम्हाला कोर्स केलेलं नाही आणि त्याच्यावर जर आपण अतिशय प्रेम करून केलं तरच चांगलं होतं. आणि तुम्हाला आता सगळ्या गुरुराम साहेबांनी सांगितलं की इतक्या देशात जाऊन मी शस्त्रक्रिया केल्या, माझ्याकडे फक्त इंडियन डिग्री आहे आणि इंडियन डिग्री असून पण मी 40 देशामध्ये काम केलं. माझं जेव्हा शिक्षण बीजे मेडिकल मध्ये होत होतं आणि मी जेव्हा MS केलं आणि त्याच्यानंतर मी टाटामध्ये गेलो तेव्हा मला असं वाटायचं की बापरे मी बीजे मध्ये आले म्हणूनच मी थोडं मागे राहिलो. जर मुंबईला जन्माला आलो असतो तर कुठे गेलो असतो. मुंबईला गेल्यानंतर असं वाटायला लागलं न्यूयॉर्कला असतो तर मला एवढ्या लवकर अपॉर्च्युनिटीज मिळाल्या असत्या. पण गेल्या 30 वर्षाच्या माझ्या अनुभवानंतर लक्षात आलं की आपण आपल्या ज्या सायन्सवर प्रेम केलं आणि एखादं जर आपण ड्रीम बघितलं आणि एखादं जर स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नपूर्ती करता आपल्याच स्वारात राहून जर या गोष्टी करू शकलो तर खूप महत्वाचं आहे. तर जे जन्माला येतो हे महत्व नाही, स्वप्न कशी पाहता आणि त्या पूर्ततेकरता तुम्ही कसं करता हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जितके डॉक्टर सोलापूरमध्ये आहेत, कदाचित मी पुण्याला गेलो, मुंबईला गेलो तर माझं खूप जास्ती नाव होईल की पहिले संकल्पना सोडून द्या. कारण आपल्याकडे जो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी आज मी इतक्या देशांमध्ये जाऊन पाहिलेलं आहे ते जे आहे ते म्हणजे आपल्याकडे असलेली रुग्णांची संख्या. आज अमेरिकेमध्ये पण अतिशय नावाजलेले डॉक्टर दिवसाला 10 ते 12 मॅक्झिमम 20 पेशंट पाहतात. आज आपल्याकडचा ऍव्हरेज सर्जन, ऍव्हरेज डॉक्टर मिनिमम 100 पेशंट पाहतो. मग नेहमी प्रश्न का पडतो की आपण मागे का आणि ते पुढे का. शस्त्रक्रिया जगात पहिले कोणी केली असं तुम्हाला वाटतं? अमेरिकन माणसाने नाही केली, ब्रिटिशांनी नाही केली, आपल्या भारतीय माणसाने केली. सुश्रुत नावाच्या सर्जनने केली आणि त्या सुश्रुत नावाच्या सर्जनने जे लिहिलेले आहे तेच कार्य आज आम्ही करतोय, फक्त आपण विसरलोय. कारण आपली परंपरा जी आहे गुरुकुल परंपरा ती विसरून गेलो. मी फक्त माझ्या पुरते स्वतःची कला ठेवणार, दुसऱ्यांना देणार नाही आणि म्हणून आपण माघारी राहिलो. दुसरी महत्वाची गोष्ट जे काय आपण काम करतो ते रेकॉर्ड ठेवत नाही, आपण पब्लिश करत नाही. जे काय तुम्ही काम करता ते जर तुम्ही सायंटिफिक पेपर मध्ये पब्लिश केलं तर आज कुठल्याही देशातल्या डॉक्टरपेक्षा आपले डॉक्टर खूप चांगले पुढे जातील. मी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये असताना माझे अतिशय नावाजलेले गुरु होते, ते मला नेहमी म्हणायचे ही ऑपरेशन्स आहेत ना की फक्त मी किंवा माझ्यापेक्षा एखाद्या सिनियर डॉक्टरनी करावी. मला नेहमी प्रश्न पडायचा की हे नेहमी असं का सांगतात की हे ऑपरेशन आड्या सोबती करायचं नाही आणि फक्त मी असतानाच करायचं. मला नेहमी विचार पडायचा हा माणूस गेल्यानंतर ही परंपरा चालवणार कोण? आपली जी गुरुकुल परंपरा आहे ती चालवणार कोण? तर सरळ आता मी शिकवायला पाहिजे. आणि अमेरिकन लोकांनी मात्र हा धडा अतिशय उत्तमपणे घेतला. तुम्ही मॅकडॉनल्ड मध्ये गेला असाल, मॅकडॉनल्डचे बर्गर्स सेम साईजचे सेम टेस्टचे वर्ल्ड वाईड मिळतात. म्हणजे काय? डुप्लिकेबिलिटी. एखादी गोष्ट जर आपण करतो ती सामान्य माणसाला करता आली पाहिजे या विचारांनी आम्ही पुन्हा टेक्निक डेव्हलप केलं. म्हणजे आज जर मी एखादी स्टेप केली ऑपरेशनची तर केनियामध्ये बसलेल्या, पेरूमध्ये बसलेल्या माणसाला मला न बघता फक्त माझ्या व्हिडिओनी जर हे ऑपरेशन करता आलं तर त्याला डुप्लिकेबिलिटी म्हणतात. ही ऍक्च्युअली आपली परंपरा आहे. पण गेली 50-60 वर्षात आपण इतके गोळ्यांनी वाहून गेलो की वाईट इज राईट आणि प्रत्येक वेळेला सगळी पुस्तकं गोऱ्या माणसाची त्यांनी शिकवलेलं करेक्ट. ट्युबरक्युलोसिस आपला रोग असून पण ते आपल्याला शिकवणार ट्युबरक्युलोसिस त्याचा आहे. सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर जे डॉक्टर ब्रह्मांनी तुम्हाला सांगितलं, हा भारतामध्ये स्त्रियांमधला नंबर 1 कॅन्सर आहे. पण त्याचे
रूल्स कोण बनवत होतं? स्लोन केटरिंग मेमोरियल हॉस्पिटल न्यूयॉर्क. किती वर्ष चालणार ते बघणार, वर्षाला 20 पेशंट, आपण बघणार वर्षाला 1000 पेशंट. कुठेतरी काहीतरी चुकतं हे बघून मी म्हटलं की आपण या रोगाबद्दल अमेरिकन माणसाने आपल्याला नाही शिकवायला पाहिजे, आपण अमेरिकन माणसाला शिकवायला पाहिजे. व्हाईट इज नॉट ऑलवेज राईट. या दृष्टिकोनातून आम्ही ऍक्च्युली ही पद्धत सुरू केली आणि ही पद्धत सुरू केली असताना मग ती जशी जशी पॉप्युलर होत गेली त्यावेळेला बऱ्याच वेळेला म्हणजे मी जेव्हा सायंटिफिक जर्नलमध्ये हे टाकलं की असं असं करायचं तर त्या एडिटरने मला फोन करून त्यावेळेला पत्र दिलं की तुम्ही हे इतकं सुंदर डिस्क्राईब केलंय तर मी या आर्टिकलला कोणता वेगळा टेक्निक असं म्हणतो. मोह खूप झाला. आपलं नाव होणार, पुरंदरेचं नाव झालं, शिरोडकरांचं नाव झालं, आपलंही नाव होईल. आपण या टेक्निकला कोणता वेगळं नाव द्यायचं का? पण त्यावेळी घरी जाताना मला मनात विचार आला, हे टेक्निक डेव्हलप करत असताना ज्या रुग्णांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्या डॉक्टर्सनी मला या कार्याकरता मदत केली, त्यांची किती प्रतारणा करतोय. म्हणजे माझं एकट्याचं नाव व्हायला पाहिजे आणि बाकीच्या टीमचं काय. ज्या शहरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याच वेळेला माझे एक जर्मन मित्र आले होते, ते म्हणाले होते की आम्ही आमची कुठल्याही शस्त्रक्रियेला नावं देत नाही, आपण ज्या शहरामध्ये या गोष्टीची घडण घडली त्या गोष्टीचं नाव देतो, म्हणून याचं नाव मी पुन्हा टेक्निक ठेवलं. मोह अवरून गुंतावलेलं टेक्निक ठेवलं नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. सांगायचा मुद्दा असा की आपण पुढे जात असताना आपले सहकार्यांना सोबत घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे आणि सहकार्याला सोबत नाही घेतलं, आपण एकट्याच्या प्रॅक्टिसवर केलं. जग आता मी किती चांगलं केलं, तू त्याच्यापेक्षा किती दुष्ट करतो आणि डॉक्टरमध्ये हे खूप जास्त आहे. आपण आपली वाट स्वतःच्या हिमतीवर करायला पाहिजे. दुसरा वाईट काम करतो हे दाखवून द्यायची गरज नाही रुग्णाला. हा महत्वाचा मुद्दा आहे आणि हे तुम्ही सगळ्यांनी पाळावं. मार्केट हॉस्पिटलमध्ये सहकारी संस्था बघून अगदी आनंदाने याच गोष्टी करता आलो. कारण गुलाम साहेबांचं एकंदरीत जे मला स्वभाव माहिती आहे इतक्या वर्षाचा की जाताना सहकार्याला घेऊन जायचं, एकट्याने वाटचाल करायची नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी घडण्याकरता आता मी मोदी साहेबांचं लेक्चर ऐकलं की किती अडचणी आल्या. अडचणी येतच असतात, पण तुमचं स्वप्न होतं ना एवढं मोठं हॉस्पिटल बांधायचं. जेव्हा एखादं स्वप्न असतं तर युनिव्हर्स म्हणजे अख्खं जे आपलं कार्यक्षेत्र आहे, जर तुमचा संचालकाने एखादी गोष्ट करत असाल तर ते घडू शकतं. आणि त्याचं उदाहरण म्हणून छोटी गोष्ट सांगतो. मी जेव्हा गर्भाशयाचं प्रत्यारोपण केलं, आईचं गर्भाशय मुलीमध्ये टाकायचं प्रत्यारोपण केलं, त्यावेळेला फक्त 14 शस्त्रक्रिया अशा अख्ख्या भारतात घडलेल्या होत्या. मी गेलो आणि आम्हाला सांगितलं की हा आम्हाला लायसन्स पाहिजे, कारण प्रत्यारोपण करायचं तर लिव्हरचं किंवा किडनीचं जर प्रत्यारोपण करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्याकरता गव्हर्नमेंटची परवानगी लागते. आम्ही गव्हर्नमेंटकडे गेलो त्यावेळेला शिंगारे साहेब DME होते, यमू साहेबांना मुद्दामून सांगतो, अनेक ICMR लोक होते, फडणवीस होते आणि गिरीश महाजन होते, सगळे तिथे बसलेले होते. आणि मी त्यांना सांगितलं, बाबा मी एवढी गर्भाशयाची शस्त्रक्रिया करतो, माझं नाव पुन्हा टेक्निक म्हणून आहे, गर्भाशयाची पिशवी आडीची काढून मुलींमध्ये बसवता येणं माझ्या दृष्टिकोनातून सोपं आहे, तुम्ही परवानगी द्या. प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिशियल आणि ब्युरोक्रॅटनी अक्षरशः वेळी वाकडे आमचे अपमान केले. डॉक्टर चिप्पा माझ्याबरोबर ऍडमिनिस्ट्रेटर आहे, 14 तास मीटिंग चालली. शेवटी DME ते म्हणाले, अहो तुम्ही काय बोलता पुढचा वेगळं साहेब, गर्भाशयाचं प्रत्यारोपण जर आम्ही करायची परवानगी दिली तर कुठे व्हायला पाहिजे असं तुमचं मत आहे? मुंबईला करायला पाहिजे किंवा दिल्लीला करायला पाहिजे किंवा बँगलोर, पुण्यात कोण करतं पहिलं गर्भाशयाचं प्रत्यारोपण? नशिबाने फडणवीस त्यावेळेला होते चीफ मिनिस्टर. ते उघडून म्हणाले, म्हणजे मी जर नागपूरचा चीफ मिनिस्टर व्हायचं नाही का, जा उद्यापासून तयारी करा, गर्भाशयाचं प्रत्यारोपण करा. आणि गर्भाशयाचं प्रत्यारोपण आजची परवानगी सगळ्या ब्युरोक्रॅट्स, सगळ्या एज्युकेशनलिस्ट, ICMRच्या ऑफिसरच्या विरोधात जाऊन हे केलं. याच्या पुढची गोष्ट, जेव्हा प्रत्यारोपणाची वेळ आली त्यावेळेला ससून हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो, तेव्हा ससून हॉस्पिटलचे त्यावेळेचे जे डीन होते त्यांनी सांगितलं की आम्ही इथे गळ्यात घंटा घालून घेणार नाही. त्यांनी जरी परवानगी दिली असेल तर आम्ही घेणार नाही. परत आमची दुसऱ्या दिवशी सगळी तयारी होती. सोलापूरचाच पहिला पेशंट होता, डॉक्टर विजय पवार म्हणून इकडे आहे, त्यांनी पाठवलेला पेशंट होता. त्यावेळेला आम्ही सगळेजण 8 ते 10 वाजेपर्यंत तिथे बसलो होतो. आणि तिथे बसल्यानंतर शेवटी ठरलं, ते डीन म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणता म्हणून मी करतो.
सगळे ब्युरोक्रॅट्सचे फोन आले. दुसऱ्या दिवशी 8 वाजता करायचं होतं, रात्री 10 वाजता DHO ची सही कोण घेणार आणि दुसऱ्या दिवशी ते भारताच्या बाहेर जाणार होते. आम्ही 10 वाजता गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये गेलो. DHO तिथे बसलेले होते. ते म्हणाले तुम्हाला कसं कळलं मी इथे आहे? ते आम्ही गेलो, त्यांनी सही केली आणि दुसऱ्या दिवशी प्रत्यारोपण झालं. सांगायचा मुद्दा असा, जर युनिवर्स ते जो तुमचा शाहरुख खानचा डायलॉग आहे ना, अगर कायनात ने डिसाइड किया कि ये होना है तो होना ही है, आणि हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे मार्कंड हॉस्पिटल तुमचं स्वप्न होतं त्या गोल करता तुम्ही प्रयत्न केला. किती अडचण आली तरी तुम्ही याच्यावर मातच करणार आहे आणि पुढच्या काही वर्षात मार्कंड हॉस्पिटल इंटरनॅशनल लेवलला जावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि त्या निमित्ताने भाषण करतो. थँक्यू. या हॉस्पिटलच्या आधारातून गंगाधररावजी पूजन साहेब, प्रेसिडेंट सत्यनारायण भोले, चेअरमन डॉक्टर विजय कुमार रटकर, dignitaries and the guys. I am here to introduce my very close friend, Dr. Vishwanath Emul. Dr. Vishwanath Emul, born and brought up from Solapur. He has passed from SSC from Haifa High School. He has joined BA Medical College in 1967 and he has graduated and postgraduate from BA Medical College, Solapur. He has completed in microbiology, EPP, ECP, PhD from Mumbai. He remained in the teaching profession and worked as a lecturer, leader and professor in microbiology. To a director of Athens Institute, Mumbai, he was very strict, disciplined and his working and totally devoted to his work. He was dean in Nadir Medical College. He was dean in the Nadir Medical College, Solapur Medical College and BA Medical College. He was director of medical education research, TMRE. His total service in government sector was 33 years. During his tenure, government service, he was very strict in working and following his never turned down irrespective of lot of political pressure. He is a great academician, very popular teacher and popular among the students. After retirement, he settled in Pune, joined KEIM Hospital, Pune as a medical director since 2006 till today. Apart from his medical career, he was very good football player and cricket player in his school days. Photography is hobby and used to do all process in his jail. There are a lot of things to tell about Vishwanath, but as a time don't permit me, just एक साधा उदाहरण देतो, how is simple. Very important director of the Institute, काही समाजकंटक, काही पॉलिटिकल पैशांनी, काही इथिकल गोष्टी करण्यासाठी त्याला फार प्रवृत्त करत होते. पण हा अजिबात डगमगला नाही आणि त्या काही गोष्टी तो होऊ दिल्या नाही. इथिकल गोष्टी अजिबात होऊ दिल्या नाही. अशा या माझ्या मित्राला मी सलाम करतो आणि आज इथं नमस्कार मित्रांनो. आतापर्यंत डॉक्टर मुंतावेकर बाकी सगळ्यांचं ऐकल्यानंतर आणि तो माझा मित्र आहे म्हणून माझा कौतुकीला संपत्ती तसा काही नाही आहे. मी एक साधा माणूस आहे. फक्त चांगल्या प्रकारे ॲडमिनिस्ट्रेशन करत आहोत, या पलीकडे दुसरं काही नाही आहे. आणि असंच मला वाटतं की मेडिकल कॉलेज असो, BAI असो, आपण चांगल्या प्रकारे ॲडमिनिस्ट्रेशन केलं तर सगळं काही सुरळीत चांगलं होऊ शकतं. एवढंच मी सांगतो, बाकी काही सांगणार नाही. कारण इथे माझे काही मित्र बसले घाटे वगैरे, ज्याने माझ्या हाताखाली काम केले त्याला कल्पना आहे, माझ्या सगळ्या मित्रांनी कल्पना आहे. फक्त मनापासून काम करावं आणि चुकीच्या गोष्टी घडून देणं एवढंच प्रत्येकाने पाहावं, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. आणि एकंदरीत आता या संस्थेचं काम वेगळं पाहिजे खूप मोठ्या कष्टाने आपण केलेलं आहे ते सगळ्यांनी. त्यामुळे याची प्रगती तर होणारच. आमच्याकडून काही मदत हवी असेल तर केव्हाही सांगा, मी अवश्य मदत करायला. आणि माझ्याकडून या सर्व गोष्टींना शुभेच्छा.
इमारतीच्या उद्घाटनासाठी आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. माननीय डॉक्टर शैलेंद्र कोलकांबेकर सर त्यांच्या व्यस्त कामातून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल प्रथम मी त्यांचा आभार मानतो व माननीय श्री डॉक्टर विश्वनाथ येमूर सर यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. माननीय खासदार गंगाधर पंतभूषण साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आमचे मार्गदर्शक मार्कंडेय रुग्णालयाचे प्रेसिडेंट माननीय सत्यनारायण बोल्ले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माननीय चेअरमन अरबाज सर, गुरुराम सर आणि सर्व संचालक मंडळ, सर्व आमच्या रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर, मान्यवर, प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माननीय पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. व रुग्णालयाचे स्टाफ, कर्मचारी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल व या नवीन बिल्डिंगचे बांधकामासाठी जे बिल्डर काम केले त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने कार्यक्रम संपला असणार आहे.